Hello students, today we are going to learn section 3. In that section 3.3 is note making. Note making is a very important activity in writing skill. In that note making, the basic things about note making are given. But before going to learn about note making, let's have a look on icebreakers activity. Here, the web is given in the first activity. We are supposed to complete the web. One answer is given for our understanding. In that web, they ask us, we take the notes off. म्हणजे ह्या जो वेब आपल्याला दिलेला आहे त्या वेबमध्ये त्यांनी आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे की वी टेक द नोट्स ऑफ. म्हणजे आपण ज्या नोट्स घेतो ते कशाच्या घेतो किंवा त्या नोट्स केव्हा घेतो. द ॲन्सर इज गिवन दॅट इज स्पीच. एक उत्तर त्यांनी आपल्याला दिलेले की आपण स्पीच चालू असताना बऱ्याचदा नोट्स घेत असतो. सी द नेक्स्ट. What are the other things that we take notes of? Suppose student, it might be lecture series, seminar or articles from which we take the notes. बघा विद्यार्थ्यांनो, बऱ्याचदा आपण एखादं लेक्चर सिरीज चालू असताना नोट्स घेऊ शकतो. तसेच काही सेमिनार आपण अटेंड करतो त्यावेळी आपण नोट्स घेऊ शकतो किंवा जे काही आर्टिकल्स असतात त्या आर्टिकल्समधून सुद्धा आपण नोट्स कलेक्ट करत असतो. सी द सेकंड ॲक्टिव्हिटी. डिस्कस इन ग्रुप्स वाय यू टेक नोट्स. या ठिकाणी आपल्याला त्यांनी प्रश्न विचारला आहे की वाय टेक्स नोट्स, की आपण ह्या नोट्स का घेतो. नाव सी द ॲन्सर्स. इम्प्रूव्हमेंट इन लिसनिंग बिकम्स ॲन ॲक्टिव्ह प्रोसेस. आपण जे ऐकून आपल्यामध्ये असणारी जी काय ऐकून घेण्याची क्षमता आहे तिच्यात वाढ होण्यासाठी. सेकंड वन इज रेड्यूस स्टडी टाईम अँड व्हेरी हेल्पफुल ड्युरिंग रिव्हिजन. बऱ्याचदा आपल्या अभ्यासाचा जो वेळ आहे तो वाचवण्यासाठी ते आपल्याला मदत करत असतात किंवा आपल्याला एखाद्या मुद्द्याची जर रिव्हिजन करायची असेल तर त्यासाठी सुद्धा ते आपल्याला ते महत्त्वाचं ठरत असतात. थर्ड, हेल्प इन प्रेझेंटिंग इम्प्रेसिव्ह असाइनमेंट क्विकली. आपल्यावर सोपवलेलं जे काम आहे ते जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने आपल्याला प्रेझेंट करण्यासाठी सुद्धा याची मदत होते. लास्ट, लीड्स टू बेटर ॲकॅडमिक परफॉर्मन्स ओव्हरऑल. आपली जी काही शैक्षणिक गुणवत्ता आहे ती सुधारण्यासाठी सुद्धा आपल्याला या गोष्टींचा किंवा नोट्स काढण्याचा आपल्याला उपयोग होत असतो. सी द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. बेटर नोट्स विल हेल्प यू रिमेंबर कॉन्सेप्ट्स, develop meaningful learning skills and gain better understanding of a topic. बघा विद्यार्थ्यांनो, एखादी कॉन्सेप्ट जी आहे ती आपल्याला समजण्यासाठी आपल्याला नोट्स या हेल्पफुल ठरू शकतात. तसेच एखादा टॉपिक हा आपण चांगल्या प्रकारे या नोट्सद्वारे समजून घेऊ शकतो. डिस्कस इन ग्रुप्स डिफरंट स्टाईल ऑर मेथड्स यू यूज इन युअर नोट मेकिंग ऑर टेकिंग. त्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीच्या स्टाईल किंवा वेगवेगळ्या पद्धती ह्या वापराव्या लागतील. अजून तुम्ही कोणत्या गोष्टींचा यासाठी उपयोग करू शकतात हे सुद्धा तुम्हाला डिस्कस करून ठरवायचं आहे. फॉर एक्झाम्पल, टू अंडरलाईन इम्पॉर्टंट फॅक्ट्स. या ठिकाणी त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे की टू अंडरलाईनिंग इम्पॉर्टंट फॅक्ट्स म्हणजे ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला अधोरेखित करायच्या आहे. नाव सी द अदर थिंग्स. वी कॅन मेक टेबल, ट्री डायग्राम, फ्लो चार्ट एक्सेट्रा. आपण या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे जे टेबल्स असतात ते करू शकतो किंवा ट्री डायग्रामचा आपण या ठिकाणी वापर करू शकतो किंवा फ्लो चार्टचा सुद्धा आपण या ठिकाणी नोट्स काढायला वापर करू शकतो. नेक्स्ट, वी कॅन हायलाइट्स विथ डिफरंट कलर टू इंडिकेट डिफरंट इम्पॉर्टंट थिंग्स. बऱ्याचदा आपण विद्यार्थ्यांना एखाद्या काही महत्त्वाच्या गोष्टी समजण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या हायलायटरचा उपयोग करत असतो आणि त्याचा वापर केल्यामुळे ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यांच्याकडे पटकन आपलं लक्ष आकर्षित होतं. नाउ ऑन पेज नंबर 148, सी द डिटेल्स अबाउट नोट मेकिंग. नोट टेकिंग अँड नोट मेकिंग, बोथ द स्किल्स आर टोटली डिफरंट. बघा या ठिकाणी आपल्याला दोन गोष्टी दिलेल्या आहेत, नोट टेकिंग आणि नोट मेकिंग. नोंद घेणे आणि नोट मेकिंग म्हणजे स्वतःच त्या नोट्स तयार करणे.
बोथ द स्किल्स आर टोटली डिफरंट. ह्या दोघंही ज्या स्किल्स आहेत त्या एकमेकांपासून अतिशय वेगळ्या आहेत. नोट टेकिंग इज अ पॅसिव्ह प्रोसेस विच इज अंडरटेकन ड्युरिंग द लेक्चर्स. नोट टेकिंग ही एक पॅसिव्ह प्रोसेस आहे. ती लेक्चर चालू असताना घडते. त्यामध्ये ह्या प्रोसेसमध्ये विद्यार्थी हा पॅसिव्ह असतो, मात्र शिक्षक हा ॲक्टिव्ह असतो. म्हणजेच शिक्षक सांगत असतात आणि विद्यार्थी हे त्या ठिकाणी लिहित असतात. नोट टेकिंग ॲट अ ग्लान्स गिव्स अ कम्प्लीट व्ह्यू ऑफ अ पॅराग्राफ ऑर एनी कंटेंट विच कंटेन्स द मेन पॉईंट्स अँड सपोर्टिंग डिटेल्स ऑफ what is heard in bracket during lectures or speech. बघा विद्यार्थ्यांनो, नोंद घेत असताना एखाद्या परिच्छेदामधील जे मेन पॉईंट्स असतात किंवा जो तपशील असतो त्याचा आपल्याला एका दृष्टिक्षेपात अर्थ कळत असतो. सपोज एखाद्या वर्गात तुम्हाला जे शिक्षक काही शिकवत आहेत ते शिकवत असताना त्यांनी जे काही मेन पॉईंट्स सांगतात ते आपण पटकन आपल्या याच्यामध्ये नोंद घेत असतो. त्यालाच आपण काय म्हणतो तर नोट टेकिंग. टेकिंग नोट्स while reading from different books and present for different purposes. नोंद घेण्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तक वाचून त्यांना वेगवेगळ्या प्रकारे प्रस्तुत केलं जाऊ शकतं. नोट मेकिंग इज अ मोर ॲक्टिव्ह अँड फोकस रायटिंग स्किल वेअर अ कॉन्क्रीट कनेक्शन बिटवीन ऑल रिलेव्हंट कन्सेप्ट्स अँड वर्ड्स इज ड्रॉन टू इन्फ्यूज ऑर कनेक्ट ऑल थॉट्स टुगेदर बाय अ मेथड. नोट मेकिंग इज अ मोर ॲक्टिव्ह अँड फोकस रायटिंग स्किल. बघा विद्यार्थ्यांना, नोट मेकिंग ही एक सक्रिय अशी रायटिंग स्किल आहे. यात सर्व प्रकारचे जे काही थॉट्स असतात ते एकत्र करण्यासाठी किंवा ते एकत्र आणण्यासाठी जी पद्धत वापरली जाते तिलाच आपण नोट मेकिंग असं म्हणतो. विद्यार्थ्यांनो, खाली आपल्याला काही त्यांच्यामध्ये असणारा जे काही साम्य आहे ते त्यांनी दिलेलं आहे. सिमिलॅरिटी बिटवीन नोट टेकिंग अँड नोट मेकिंग. Both provide the students with material for easy reference, preparation and study during an examination. नोट मेकिंग आणि नोट टेकिंग या दोन्ही गोष्टी विद्यार्थ्यांना मटेरियल प्रोव्हाइड करत असतात. तसेच त्या संदर्भात किंवा रेफरन्स म्हणून जे मटेरियल आहे ते परीक्षेसाठी तयार करून सुद्धा देत असतात. तसेच एक्झामच्या वेळीसुद्धा अशा प्रकारे ह्या दोन्ही गोष्टींचा आपल्याला फायदा होत असतो किंवा त्यांची मदत होत असते. Both aid the students in remembering facts easier as it utilize both reading and listening senses. ही गोष्टी ज्या आहेत त्या विद्यार्थ्यांना वाचनाद्वारे किंवा संवेदनाद्वारे जे तथ्य आहे ते लक्षात ठेवण्यास मदत करत असतात. Both have the same purpose, that is for the students to excel in their studies. विद्यार्थ्यांनी अभ्यासात उत्कृष्ट कामगिरी प्राप्त करावी हा या दोन्ही स्किलचा उद्देश असतो, महत्त्वाचा उद्देश असतो. लास्ट वन, बोथ हेल्प द स्टुडंट्स टू कॉन्सन्ट्रेट बेटर अँड इफेक्टिव्हली. महत्त्वाचं म्हणजे या दोन्ही ज्या स्किल आहेत, नोट मेकिंग आणि नोट टेकिंग, ह्यांमुळे विद्यार्थ्यांना लक्ष केंद्रित करण्यास मदत मिळते. म्हणजे या दोघं स्किलमुळे विद्यार्थ्यांनी आपल्याला लक्ष कसं केंद्रित करावं या गोष्टींसाठी मदत करण्यास त्यांचा फायदा होतो. The next point is note taking and note making. Here they are given us the difference between note making and note taking through this table. Now see the first point of note taking, that is only jotting down points involve no sight interpretation. नोट टेकिंगमध्ये केवळ मुद्दे लिहून काढले जातात, त्याचा अर्थ समजून घेता येत नाही. इन नोट मेकिंग helps students to see each point clearly along with its link or connection with each other. मात्र नोट मेकिंगमध्ये प्रत्येक मुद्दा व त्याचा एकमेकांशी असलेला संबंध स्पष्टपणे समजण्यास विद्यार्थ्यांना मदत होते. सेकंड पॉईंट ऑफ नोट टेकिंग, व्हेरी लिटल चेंजेस आर रिक्वायर्ड. या ठिकाणी खूप कमी बदल करता येतात. सेकंड पॉईंट ऑफ नोट मेकिंग, इझियर टू चेंज द नोट्स मेड. ह्यामध्ये केलेल्या ज्या नोंदी असतात त्या बदलणं सोपं असतं. थर्ड पॉईंट ऑफ नोट टेकिंग, टेकिंग पॉईंट्स फ्रॉम वन सोर्स ॲट अ टाईम. एकाच वेळी एकाच स्रोताकडून आपण मुद्दे घेऊ शकतो. पॉईंट ऑफ नोट मेकिंग इन्व्हॉल्व्स द टेकिंग ऑफ पॉईंट्स फ्रॉम डिफरंट सोर्सेस. विविध स्रोतामधून आपल्याला या ठिकाणी आपण
मुद्दे घेऊ शकतो. 4th पॉईंट्स ऑफ नोट टेकिंग, लेस अंडरस्टँडिंग, म्हणजे या ठिकाणी आपल्याला आकलन कमी होतं. 4th पॉईंट ऑफ नोट मेकिंग, मोर अंडरस्टँडिंग, म्हणजे या ठिकाणी जे होणारं आकलन आहे हे नोट टेकिंगपेक्षा जास्त होते. पॉईंट ऑफ नोट टेकिंग, पॉईंट्स ऑर नोट्स आर रिटन इन फुल फॉर्म. पॉईंट्स गिवन बाय सोर्सेस आर टेकन डिरेक्टली. ते किंवा ज्या नोट्स असतात त्या फुल फॉर्ममध्ये लिहिलेल्या असतात. जे स्रोत असतात त्यातील मुद्दे या ठिकाणी थेट घेतले जातात. पॉईंट ऑफ नोट मेकिंग, नोट मेकिंग इज ऑफन इन शॉर्ट फॉर्म. नोट मेकिंगचे जे मुद्दे असतात ते शॉर्ट फॉर्ममध्ये असतात. पॉईंट ओनली गिव्स द अर्ली कन्फिगरेशन फॉर द होल टॉपिक. जे काही असते ते या ठिकाणी संपूर्ण विषयासाठी उपलब्ध असते. 6 पॉईंट ऑफ नोट मेकिंग, हेल्प द स्टुडंट इन कॅप्चरिंग इट्स मेन की. या ठिकाणी मुख्य मुद्दा समजून घेताना विद्यार्थ्यांना हे मदत होते याची. ऑफ नोट टेकिंग, नोट्स आर मेड फ्रॉम सोर्सेस, दे आर हँडमेड सिन्स द टाईम अवेलेबल इज लिमिटेड. नोट्स सोर्सपासून बनवलेल्या असतात, तसेच कमी वेळ उपलब्ध असल्याने त्या हँडमेड स्वरूपात असतात. लास्ट पॉईंट ऑफ नोट मेकिंग, कन्स्ट्रक्टेड बाय द लर्नर्स देमसेल्व्स इन हँडमेड ऑर इन कम्प्युटर टाईप फॉर्म. यामध्ये जे शिकणारे असतात ते स्वतःच त्या नोंदी आपल्या पद्धतीने हाताने लिहिलेल्या असतात किंवा त्या कम्प्युटराईज त्या टाईप करूनसुद्धा तयार केल्या जातात. विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी अशा प्रकारे त्यांनी काही मुद्द्यांच्या आधारे आपल्याला नोट मेकिंग आणि नोट टेकिंग या दोघांमधला फरक आपल्याला समजून सांगितलेला आहे. नाउ स्टाईल्स ऑफ नोट मेकिंग, टेबल्स, चार्ट्स इन ब्रॅकेट, बार चार्ट्स, पाय चार्ट्स, फ्लो चार्ट्स, लाईन ग्राफ, ट्री डायग्राम, पिक्टोग्राम, मॅप्स अँड प्लान्स. मेकिंगच्या काही वेगवेगळ्या पद्धती असतात. जसं टेबलद्वारे आपल्याला एखादा पॅरेग्राफ दिलेला असतो, त्यातून आपल्याला टेबल्समध्ये जे मुद्दे आहेत ते आपल्याला त्यांनी लिहायला सांगितले जातात. काही ठिकाणी चार्ट्स असतात, बार चार्ट असतात, पाय चार्ट्स असतात किंवा फ्लो चार्ट असतात किंवा लाईन ग्राफ असतो, जो शक्यतो आपण भूगोल या विषयामध्ये बऱ्याचदा आपण बघायला मिळतो. तसेच ट्री डायग्राम किंवा पिक्टोग्राम किंवा मॅप्स आणि प्लॅन्स अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण नोट मेकिंग करू शकतो. हिअर दे आर गिवन अस द एक्झाम्पल ऑफ ट्री डायग्राम. ॲट फर्स्ट स्टुडंट्स वी कॅन रीड द पॅरेग्राफ अँड देन कम्प्लीट द फॉलोइंग डायग्राम. सी ऑन पेज नंबर 149. आयुर्वेदिक मेडिसिन फॅक्ट्स, म्हणजेच आयुर्वेदिक औषधांचे तथ्य. फंडामेंटल्स ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन, आयुर्वेदिक औषधांची मूलतत्वे. टू अंडरस्टँड आयुर्वेदिक ट्रीटमेंट, इट इज इसेन्शियल टू हॅव अन आयडिया ऑफ हाऊ द आयुर्वेदिक सिस्टीम रिगार्ड्स द ह्युमन बॉडी. बघा विद्यार्थ्यांनो, आयुर्वेदिक उपचार समजून घेण्यासाठी आयुर्वेद हे कशा प्रकारे मानवी शरीरावर परिणाम करते याबद्दल आपल्याला कल्पना असणे हे महत्त्वाचे असते. द बेसिक लाईफ फोर्स इन द बॉडी इज प्राणा, which is also found in the elements and in analogs to the Chinese notion of qi. शरीराचा महत्त्वाचा किंवा मूलभूत जो भाग आहे किंवा जी गोष्ट आहे मूलभूत, म्हणजेच प्राण. प्राण हा घटकांमध्येही आढळून येत असतो. प्राण हा अनेक घटकांमध्येही आढळून येत असतो. चीनची जी कल्पना आहे एकरूपतेची, ती म्हणजेच चायनीज नोशनची, यामध्ये सुद्धा ही एकरूपता आपल्याला आढळून येत असते. ॲज स्वामी विष्णू देवानंदना, a yogi and expert, put it, prana is in the air but is not the oxygen nor any of its chemical constituents. योगी किंवा स्वामी विष्णू देवानंद यांनी असे म्हटले आहे की प्राण वायूमध्ये आहे पण ऑक्सिजन नाही किंवा रासायनिक घटकसुद्धा नाही. It is in food, water and in the sunlight, yet it is not vitamins, heat or light rays. Food, water, air, etc. are only the media through which the prana flows. बघा विद्यार्थ्यांनो, प्राण हा रासायनिक घटक नाही, परंतु अन्न, पाणी व सूर्यप्रकाश या संदर्भात आहे. पण तरीसुद्धा तो जीवनसत्व नाही. अन्न, पाणी, हवा हे एक माध्यम आहेत ज्याद्वारे प्राण हे वाहत असतात. See the next paragraph. In Ayurveda, there are 5 basic elements that contains prana: earth, water, fire, air and ether.
आयुर्वेदामध्ये 5 प्राण आहेत. हे 5 मूलभूत घटकांमध्येच म्हणजे 5 मूलभूत घटक जे आहेत ते म्हणजेच अर्थ, वॉटर, फायर, एअर आणि इथर. ह्या 5ही घटकांमध्ये प्राण सामावलेले असतात. These elements interact and are further organized in the human body as 3 primary categories or basic psychological principles in the body that govern all bodily process known as doshas. विद्यार्थ्यांनो, हे जे मानवी शरीरातील घटक आहेत ते 3 प्राथमिक श्रेणींमध्ये एकत्रित केले जातात. त्यालाच आपण दोष असे म्हणतो. The 3 doshas are वात, पित्त अँड कफ. वात, पित्त व कफ हे 3 दोष आपल्याला या ठिकाणी सांगितलेले आहेत. Each individual has unique blend of these 3 doshas known as a person's prakriti, which is the reason why Ayurvedic treatment is always personalized. प्रत्येक व्यक्तींची जे 3 दोष असतात त्यांचं मिश्रण म्हणजेच व्यक्तीची प्रकृती होय. म्हणूनच आयुर्वेदिक उपचार हे वैयक्तिक केले जातात. इन Ayurveda, illness is regarded as a state of imbalance in one or more of a person's doshas, and an Ayurvedic physician works to adjust and balance them via a variety of methods. आयुर्वेदात एखाद्या व्यक्तीच्या आजारपणात त्या व्यक्तीच्या शरीरात असलेले असमतोल घडून येतो आणि त्याला वेगवेगळ्या मेथड्स वापरून त्याच्या शरीराचा बॅलन्स हा व्यवस्थित केला जातो. विद्यार्थ्यांनो, यात दिलेले जे काही 3 गोष्टी आहेत, 3 जे दोष आहेत, वात, पित्त आणि कफ, या 3 प्रकृती ज्या आहेत त्याविषयी आपल्याला खालील पॅरेग्राफमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. बघा, पहिला दोष जो आहे वात. द वाता दोषा इज असोसिएटेड विथ एअर अँड इथर अँड इन द बॉडी प्रमोट्स मुवमेंट एजिलिटी. वात या दोषाबद्दल या पॅरेग्राफमध्ये आपल्याला माहिती दिलेली आहे. हवा आणि इथरशी बिलॉंग्स करतो. हा वात जो आहे तो हवा आणि इथरशी बिलॉंग्स करतो. शरीरातील चपळता देखील यामुळेच वाढत असते. वाता पीपल आर टिपिकली थिन अँड लाईट फिजिकली, ड्राय स्किन, व्हेरी एनर्जेटिक अँड मेंटली रेस्टलेस. वात प्रकृतीचे लोक आहेत ते बारीक म्हणजे सडपातळ व हलके असतात. तसेच कोरड्या त्वचेचे असतात. खूप उत्साही व मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असतात. When Vata is out of balance, there are often nervous problems, hyperactivity, sleeplessness, lower back pain and headaches. जेव्हा शरीरात वात शिल्लक नसतो तेव्हा चिंताग्रस्त होण्याची समस्या निर्माण होते. तसेच निद्रानाश, पाठदुखी व डोकेदुखी ही सुरू होते. या सर्व गोष्टी वाताचा इम्बॅलन्स झाला की सुरू होतात. सेकंड दोषा इज पित्त दोषा इज असोसिएटेड विथ फायर अँड वॉटर. पित्त दोष हा अग्नी व पाण्याशी संबंधित आहे. इन द बॉडी इट इज रिस्पॉन्सिबल फॉर मेटाबॉलिक प्रोसेस अँड डायजेशन. त्यामध्ये चयापचनाच्या प्रक्रियेसाठी हे जबाबदार असतात. पित्तास कॅरेक्टरिस्टिक्स आर मीडियम बिल्ड बॉडीज, फेअर स्किन, स्ट्रॉंग डायजेशन अँड गुड मेंटल कॉन्सन्ट्रेशन. प्रकारच्या वाताची वैशिष्ट्य जी आहेत ती म्हणजे मध्यम शरीर, गोरी त्वचा, मजबूत पचन संस्था व चांगली मानसिक एकाग्रता आपल्याला या लोकांमध्ये दिसून येते. Pitta's imbalances show up as anger and aggression and stress-related conditions like gastritis, ulcer, liver problems and hypertension. पित्ताचा असमतोल हा जठराचा अल्सर, रक्तदाब, तणाव, आक्रमकता ह्या लक्षणांवरून समजला जातो. One is kapha dosha. The kapha dosha is associated with water and earth. हा पाणी व जमिनीशी संबंधित असतो. पीपल कॅरेक्टराइज ॲज कफा आर जनरली लार्ज और हेवी विथ मोर ऑइली कॉम्प्लेक्शन्स. प्रवृत्तीचे जे लोक असतात हे जाड म्हणजेच मोठे किंवा ऑइली कॉम्प्लेक्शनचे असतात. टेन टू बी स्लो, काम अँड पीसफुल. कफा डिसऑर्डर्स मॅनिफेस्ट इमोशनली ॲज ग्रीड अँड पॉझिटिव्हनेस अँड फिजिकली ॲज ऑबेसिटी, फॅटिक, ब्रॉन्चिट्स अँड सायनस प्रॉब्लेम्स. प्रवृत्ती असणाऱ्या लोकांच्या शरीरात जर डिसऑर्डर झाल्या तर त्या लोकांना लठ्ठपणा, थकवा येणे, फुफ्फुसांना सूज व सायनस या प्रकारचा त्रासांना सामोरे जावे लागते. नाऊ लेट्स कम्प्लीट द फॉलोइंग डायग्राम दॅट रिप्रेझेंट प्राणा अँड इट्स इलेमेंट्स. या ठिकाणी बघा विद्यार्थ्यांनो, एक डायग्राम दिलेली आहे प्राणा. फर्स्ट त्याचं जे दिलेलं आहे ते बेसिक इलेमेंट्स. देर आर 5 बेसिक इलेमेंट्स ऑफ प्राणा. फर्स्ट इज अर्थ, सेकंड third fire, fourth air and ether. The second one is water. It means there are 5 basic elements of prana.
water, fire, air and ether. Next step, bodily process. There are 3 doshas. First, vatas, pittas and kapha. They are associated with vata associated with air and ether, pitta associated with fire and water, and kapha associated with water and earth. Now in the next they are given us the characteristics of these vatas doshas. The first one is vata. Vata's characteristics are thin and light physically, dry skin, energetic, mentally restless. Second one is pitta. Pitta's characteristics are medium built bodies, fair skin, strong digestion, good mental concentration. And the last one is kapha. Kapha's characteristics are large or heavy in physique, oily complexion, slow and calm and peaceful. Imbalance of vata shows nervous problems, hyperactivity, sleeplessness, lower back pains and headaches. Imbalance of pitta shows anger, aggression, stress related conditions, gastritis, ulcer, liver problems and hypertension. Imbalance of kapha shows manifests emotionally, greed, possessiveness, physically, means obesity, fatigue, bronchitis and sinus problems. In that way, students, we can complete the tree diagram. Transfer the above information in the form of table. Bodily process. Here they gives us 4 columns. First is doshas, second is associated with, third one is characteristics and the last one is imbalance causes. See the first one, first dosh is vata. They are associated with air and ether. Their characteristics are energetic. The imbalance causes are nervous problem. See the second one, pitta, fire and water. It is associated with fire and water. Its characteristics are strong digestion, and the imbalance cause is aggression. Third one is kapha dosha. It is associated with water and earth. Its characteristics is slow, and imbalance causes is greed. See student, we can complete the other example of the next example of note making.